everyone, welcome to RMS tutorial. In the previous lecture we have seen unit number 4 which was of AWT and swing components. Okay, in unit number 5 now we are starting unit number 5 which is basics of network programming. Okay, in which we will study what is socket, what is client server socket, what is INET address, what is IP address, what are the datagram packets and what is URL class and URL connection class. Okay, आता ह्याच्यामध्ये आपण without wasting time let's go on our PPT. Okay, yes. So unit number 5 as I said basic of network programming हा पूर्णपणे 10 मार्कचा चॅप्टर आहे जो तुमच्या JPR कोर्समध्ये आहे MSBT कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा. आता सर्वात स्टार्टिंगला आपण जे बघणार आहोत ते आहे व्हॉट इज सॉकेट. सॉकेट म्हणजे काय? सॉकेट म्हणजे आता तुम्हाला क्लायंट सर्व्हरचं आर्किटेक्चर माहिती आहे. क्लायंट सर्व्हर काय आहे, त्यांच्यामध्ये काय असतं, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन असतं. कशाचं? मेसेजेसचं, इन्फॉर्मेशनचं. ओके, ते कम्युनिकेट करतात युजिंग मेसेज विथ इच अदर. ओके, दे शेअर, दे रिक्वेस्ट, दे रिस्पॉन्स विथ इच अदर. So what is socket? Socket is an essential one-end point of a two-way communication link between two programs running on a network. Socket काय करते की ते एंड पॉइंटला तिथे आपल्या क्लायंटच्या एंड पॉइंटला आणि सर्व्हरच्या एंड पॉइंटला ते तिथे रिप्रेझेंट करतं टू वे कम्युनिकेशनचं. ते लिंक करतं बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर. दॅट इज नथिंग बट सॉकेट. ओके, नेक्स्ट वी हॅव सॉकेट ओव्हरव्ह्यू. सॉकेटचे टाईप्स काय आहेत? ओके, टाईप्स पण म्हणू शकतो किंवा आपण सॉकेटचे ओव्हरव्ह्यू जर आपण बघायला गेलो तर ते काय आहे? फर्स्ट आहे क्लायंट सर्व्हर मॉडेल. क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणजे काय? जे आपण आता बघितलं, राईट. सर्व्हर काय करतं? सर्व्हर वेट करतं की बाबा कधी क्लायंट त्याला रिक्वेस्ट करणार, राईट. एक्झाम्पल पिझ्झा शॉप. आपण समजा आपण ऑर्डर केली आहे पिझ्झासाठी, तर ते पिझ्झा शॉपवाले जे आहेत ते ऑर्डर केल्यानंतर ते बनवायला घेणार, राईट. मग ते डिलिव्हरी करणार. तर तसं दॅट इज नथिंग बट क्लायंट सर्व्हर मॉडेल. ओके, जे आता आपण बघितलं. नेक्स्ट वी हॅव रिझर्व सॉकेट्स. ओके, किंवा पोर्ट्स. पोर्ट्स म्हणजे आता प्रत्येक प्रोटोकॉल, यू नो अबाउट व्हॉट इज प्रोटोकॉल. प्रोटोकॉल आर नथिंग बट सेट ऑफ रूल्स विच आर गिवन फॉर द नेटवर्क. ओके, HTTP, FTP हे स्टँडर्ड सर्व्हिसेस आहेत, एक्झाम्पल्स आहेत. त्यांचे जे पोर्ट नंबर आहेत ते रिझर्वड आहेत. त्यांचे सॉकेट नंबर किंवा पोर्ट नंबर हे रिझर्वड आहे. दॅट आर नथिंग बट रिझर्वड सॉकेट. नेक्स्ट वी हॅव प्रॉक्झी सर्व्हर. प्रॉक्झी सर्व्हर म्हणजे काय की अन इंटरमिडिएट बिटवीन युअर कम्प्युटर अँड इंटरनेट. कम्प्युटर आणि इंटरनेटमध्ये जे आहे, बिटवीन दॅट जे आहे तो सर्व्हर म्हणजे प्रॉक्झी सर्व्हर, जो काय करतो सिक्युरिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम करतो किंवा ऑन बिहाफ ऑफ सिक्युरिटी अँड स्पीड ते ॲक्ट करतं. दॅट इज नथिंग बट प्रॉक्झी सर्व्हर. ओके, नेक्स्ट वी हॅव आर IP विच इज इंटरनेट ॲड्रेस. एव्हरी डिव्हाइस हॅज इज युनिक IP ॲड्रेस. ओके, जावा हँडल्स दीज प्रायमरली थ्रू द INET क्लास. INET ॲड्रेस क्लास यूज करून जावा प्रोग्रामिंग आपण करू शकतो फॉर IP ॲड्रेस और इंटरनेट ॲड्रेस. ओके, दे आर सिमिलर. इंटरनेट ॲड्रेस अँड IP ॲड्रेस दे बोथ आर सिमिलर. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल हे क्लायंट आणि सर्व्हरचं मॉडेल आहे ज्याला इंटरनेट थ्रू आपण कम्युनिकेट करू शकतो. वेरियस डिव्हाइसनी आपण रिक्वेस्ट टाकू शकतो सर्व्हरला थ्रू इंटरनेट आणि सर्व्हर मग त्यांना रिस्पॉन्स करतो सेपरेटली. हे IP ॲड्रेसचं इंटरनेट ॲड्रेसचं एक टाईप आहे ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या डिव्हाइसेसला एक त्याचं सेपरेट IP ॲड्रेस मेन्शन असतो जो वायफाय थ्रू वेबला कनेक्ट केला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट वी हॅव प्रॉक्झी सर्व्हर. प्रॉक्झी सर्व्हर इज नथिंग बट द कनेक्शन बिटवीन डिव्हाइसेस अँड इंटरनेट इज नथिंग बट प्रॉक्झी सर्व्हर. मग ते काय करतं? सिक्युअर्स डेटा. ओके, बायपास द गॅप ब्लॉक्स, मास्क IP ॲड्रेस प्रोव्हाइड करतं, राईट. ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड करतं आणि सिक्युरिटी पर्पज प्रोव्हाइड करतं प्रॉक्झी सर्व्हर. ओके, देन वी हॅव जावा अँड द नेट INET ॲड्रेस. मग INET ॲड्रेसमध्ये आपल्याला 2 टाईप्स भेटतात विच इज IPv4 अँड IPv6. ओके, आता
ते जे आहेत त्याचे जे 2 टाईप्स आहेत, फॅक्टरी मेथड्स अँड इन्स्टंट मेथड, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तात्पुरता आपण एक प्रोग्राम बघू, विच इज प्रॅक्टिकल नंबर 23, which is nothing but write a program to retrieve host name and IP address using inet address class. ओके. आणि नेक्स्ट जे आपले टॉपिक राहत आहेत ते पुढच्या लेक्चरला बघून आपण प्रॅक्टिकल नंबर 20 हा तिकडे आपण डेमॉन्स्ट्रेट करू. नाव विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गो ऑन नोटपॅड. इन नोटपॅड वी हॅव ओपन प्रॅक्टिकल नंबर 23 जावा फाईल. ह्याच्यामध्ये आता आपण काय केलेलं आहे, पॅकेजेस नेम घेतलेले आहेत. इम्पोर्ट java.net.inet ॲड्रेस. आता आपण java.net.inet ॲड्रेस हे का घेतलं असेल, तर आत्तापर्यंत आपण इम्पोर्ट पॅकेजेस करताना त्याचे क्लास नेम घेत होतो, जसं की .awt, .swing, राईट, हे आपण घेत होतो. पण आता आपण काय करतोय, .net घेतोय, बिकॉज वी आर डुईंग ऑल नेटवर्क प्रोग्रॅमिंग. .net.inet ॲड्रेस असं आपण घेतोय. ठीक आहे. inet ॲड्रेसचं क्लास आपण खाली डिस्क्राईब करणार आहे म्हणून आपण त्याचं पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे. नेक्स्ट, इम्पोर्ट java.net अननोन होस्ट एक्सेप्शन. ओके. आपण इथे एक्सेप्शन ही कन्सेप्ट यूज करणार आहे. सो वी विल बी युझिंग ट्राय अँड कॅच ब्लॉक ऑल्सो ओवर हियर. सो वी आर इम्पोर्टिंग दॅट पॅकेज. देन वी आर इम्पोर्ट java.util.scanner. ॲज आपलं जे आउटपुट आहे त्याच्यामध्ये आपण होस्ट नेम जे आहे ते युजर इनपुट घेणार आहे. सो वी नीड टू इम्पोर्ट द पॅकेज java.util.scanner. ओके. नेक्स्ट वी हॅव पब्लिक क्लास नेम. आपण प्रॅक्टिकल नंबर 23 क्लास नेम घेतला आहे. नेक्स्ट वी हॅव एंटर्ड कमांड लाईन आर्ग्युमेंट विच इज पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. ओके. नेक्स्ट, ट्राय ब्लॉकमध्ये आपण काय केलं, ट्राय अँड कॅच ब्लॉक. ट्राय ब्लॉकमध्ये आपण काय करतो, सगळे एक्सेप्शन्स मेन्शन करतो. ओके. आपला जो ॲक्च्युअल कोड आहे तो आपण मेन्शन करतो आणि लास्टला कॅचमध्ये फक्त आपण मेथड कॉल करून आपण एंड करतो प्रोग्राम. सो तसंच केलेलं आहे आपण. ट्रायमध्ये काय केलेलं आहे, एक मेसेज डिस्प्ले केलेला आहे, system.out.println एंटर द होस्ट नेम. सो वी हॅव टू एंटर द होस्ट नेम. देन स्कॅनर OB इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर system.in. स्कॅनर OB. आता हा स्कॅनर OB का घेतलेला आहे, वेट अ मिनिट, लेट मी शो यू द output. Yes. So here we have compiled and we have executed our file. So बघा, पहिलं काय येणार आहे, एंटर द होस्ट नेम. इथं युजर टाकणार आहे, युजर इनपुट देणार आहे तिथे एका वेबसाईटचं नाव. ओके. तर ते देण्यासाठी आपण काय करतोय, स्कॅनरचं ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. स्कॅनर ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर आणि system.in, बिकॉज युजर विल इनपुट टाकणार आहे युजर. ओके. स्ट्रिंग होस्ट. आता जे इनपुट टाकणार आहे ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. सो आपण काय केलं, ते होस्ट नेम जे असणार आहे ते स्ट्रिंगमध्ये असणार आहे. सो वी हॅव रिटन स्ट्रिंग होस्ट इज इक्वल्स टू ऑब्जेक्ट ऑफ स्कॅनर डॉट नेक्स्ट लाईन. ओके. म्हणजे आता आपण काय केलेलं आहे इथं येस, आपण काय केलं होतं, एंटर द होस्ट नेम एंटर केलं. नेक्स्ट काय करणार आहे, ते आपल्याला रिट्रीव्ह करणार आहे विथ IP ॲड्रेस अँड होस्ट नेम. होस्ट नेम बाय डिफॉल्ट जो आपला टाकलेला आहे तोच तिथे रिट्राईव्ह होणार आहे. IP ॲड्रेस फक्त वेगवेगळे असणार आहे. ओके. इट मे वॅरी. ओके. आता इथे inet ॲड्रेस आपण बघतो, राईट. वी हॅव टू यूज inet ॲड्रेस क्लास. सो वी आर युझिंग inet ॲड्रेस. त्याचा ऑब्जेक्ट लोकल आपण घेतला आहे, इज इक्वल्स टू inet ॲड्रेस डॉट गेट बाय नेम होस्ट. म्हणजे पहिलं त्याचं होस्ट प्रिंट होणार. स्ट्रिंग ॲड्रेस इज इक्वल्स टू लोकल डॉट गेट होस्ट ॲड्रेस म्हणजे IP ॲड्रेस. स्ट्रिंग होस्ट नेम इज इक्वल्स टू लोकल डॉट गेट होस्ट नेम. मग होस्टचं नाव पण त्याच्यामध्ये प्रिंट होणार आणि ते आपण खाली प्रिंटिंग म्हणजे डिस्प्लेसाठी आपण टाकलेलं आहे. प्लस आपण त्याचे ऑब्जेक्ट कॉल केलेले आहे तिथे, व्हेरिएबल आपण कॉल केलेले आहे तिथं. ओके. दिस इज स्ट्रिंग डेटा टाईप. Then we have used over here variable is equals to, we have written local dot get host name and host address. ठीक आहे. इथे एंड करायचं आहे ट्राय ब्लॉक. कॅच ब्लॉक ओपन करून आपल्याला अननोन होस्ट एक्सेप्शन ई, तर अननोन होस्ट एक्सेप्शन जे आपण इथं पॅकेज घेतलेलं आहे त्याला आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे ई नावाचा आणि त्या ईला डॉट प्रिंट स्टॅक ट्रेसिंगसाठी आपण हे
पर्टिक्युलर लाईन ऑफ कोड लिहितोय अँड देन वी हॅव टू एंड आर होल प्रोग्राम. कॅच ब्लॉक एंड करायचा आहे. नेक्स्ट आपल्याला हा पूर्ण कमांड लाईन आर्ग्युमेंट नंतरचा घेतलेला ब्रॅकेट क्लोज करायचा आहे आणि इकडे क्लास नंतरचा घेतलेला ब्रॅकेट आपल्याला क्लोज करायचा आहे. ठीक आहे. आपलं जे आउटपुट असणार आहे ते कसं येणार आहे, एंटर होस्ट नेम, IP ॲड्रेस त्याचा वेगळा असणार आहे आणि होस्ट नेम देणार आहे. हेच तुम्ही वेगळं जर घेतलं, एक्झाम्पल लेट्स टेक, येस, आपण इथे वेगळं जर घेतलं www.gmail.com एंटर. व्हॅरी झालाय 250, 207, 229. इथं वेगळा आलाय कोड, इथं वेगळा आलाय, राईट. प्रत्येकाचा IP ॲड्रेस हा युनिक असतो, वेगळा असतो. ओके. बट होस्ट नेम जो आपण एंटर करतोय तोच असणार आहे. इट इज द होस्ट नेम ऑफ दॅट वेबसाईट. ओके. सो दिस वॉज आर प्रोग्राम 24 प्रोग्राम. practical number 23 which we have seen. inet ॲड्रेस क्लास यूज करून आपण IP ॲड्रेस आणि होस्ट नेम कसं रिट्रीव्ह करायचं हे आपण बघितलं आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल बी गोइंग टू सी व्हॉट इज द टाईप्स ऑफ inet ॲड्रेस, फॅक्टरी मेथड अँड इन्स्टंट मेथड. क्लायंट सर्व्हरचा आपण सॉकेट डायग्राम बघणार आहोत. डेटाग्राम काय आहे, डेटाग्राम पॅकेट्स काय आहेत आणि URL, व्हॉट इज URL क्लास अँड URL कनेक्शन विथ प्रॅक्टिकल नंबर 24. ओके. आपण हे युनिट नंबर 5 जो आहे तो 10 मार्क्सचा आहे. सो आपण ते 2 लेक्चरमध्ये फिनिश करणार आहोत अँड देन वी विल बी मुव्हिंग ऑन टुवर्ड्स practical number 6 which is interacting with database. This is of 8 marks, so we will be conducting only the important of this unit. Okay, so stay tuned to this channel. Okay, if you like today's video, if you like today's lecture, do like, share, subscribe and comment. If need any improvement, do mention it. Also join our telegram channel. Okay, thank you.